जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, परप्रांतातल्या लोकांना तुम्ही का मारता? मी त्यांना सांगितलं, माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांच्या तोंडचा घास जर ते पळवणार असतील आणि तशाच जर गोष्टी इथे महाराष्ट्रामध्ये वाढीला लागणार असतील, परत मारीन. आपण इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळे आहोत. जे सांगायचंय, जे म्हणायचंय ते स्पष्टपणे समोर म्हणायचं. त्याचं राजकारण नाही करत बसत मी. देशापुढे आणि महाराष्ट्रासमोर माझ्यासमोर कोणी मित्र कोणी नसतो. राज ठाकरे जे तुम्हाला सतत सांगतो ना, ह्या सगळ्या बाकी काही लोकांना वाटतात, नतद्रष्टांना वाटतात राज ठाकरे राजकारणासाठी किंवा निवडणुकीसाठी. निवडणुकांचा विचार करून मी फक्त पावलं टाकत नाही, मी महाराष्ट्राचा विचार करून पावलं टाकतो. परवा दिवशी राजीनामा दिलेला आणि आता असलेला या माणसाच्या, या शरद पवार साहेब या माणसाच्या तोंडात कधी शिवछत्रपतींचं नाव यायचं नाही. सगळी भाषणं काढून बघा त्यांची. बोललो ते राहिलं बाजूला आणि मग या सगळ्या एनसीपीच्या लोकांनी पसरवायला सुरुवात केली की राज ठाकरे शिवछत्रपतींचं स्मारक बांधायला विरोध करतोय. राज ठाकरे करेल शिवछत्रपतींचं स्मारक बांधायला विरोध? ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनामुळे, तुमच्यामुळे महाराष्ट्रामधले 65 ते 70 टोल नाके बंद झाले. 2.5 वर्षापूर्वी गळ्यात गळे घालणारे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं की आम्ही टोल मुक्त महाराष्ट्र करू. एक पत्रकार त्यांना प्रश्न विचारायला तयार नाहीये. एक जण पत्रकार त्यांना प्रश्न विचारत नाही की तुमचं काय झालं, ते टोल मुक्त महाराष्ट्राचं काय झालं. ठेकेदारच टेंडर तयार करतो, तोच ठेकेदार टेंडर भरतो आणि वर्षानुवर्ष सामान्य माणूस केवळ टोल भरत असतो. त्या टोलचा झोन महाराष्ट्रातनं संपवावाच लागेल. हे सरकार आल्यानंतर वचननाम्यामध्ये आपण लिहिलेलं आहे की आम्ही महाराष्ट्र टोल मुक्त करणार. झूठ बोलो, झूठ बोलो, झूठ बोलो, बार बार बोलो, बार बार बोलो, बार बार बोलो, हर जगह पे बोलो और जोर जोर से बोलो. आपल्याला एवढंच सांगायचंय की इतकी वर्ष इतक्या सगळ्या राजकीय पक्षांना संधी दिली, तुम्ही सगळ्यांकडे बहुमत दिलं, सगळ्यांच्या हातात महाराष्ट्र सोपवला. एकदा या राज ठाकरेच्या हातामध्ये हा अख्खा महाराष्ट्र सोपवा. जे मी जगात पाहिले ते मी या महाराष्ट्रामध्ये आणू इच्छितो. ते स्वप्न माझं आहे. अख्ख्या जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, हेच माझं फक्त स्वप्न आहे. ते स्वप्न आपण सगळ्यांनी साकार करावं आणि त्याला आपण साथ द्यावी, दाद द्यावी, एवढी फक्त एक विनंती करतो आपल्याला. कोणाबद्दल बोलतात तुम्ही? स्वातंत्र्यवीर सावरकर? अहो, हे भारतरत्नाच्या पलीकडची माणसं आहेत, त्यांना कसले भारतरत्न देत आहे? देशामध्ये फक्त एक असतो स्वातंत्र्यवीर. हे लोकांनी बहाल केलेल्या पदव्या असतात. या असल्या लोकांना भारतरत्नाची गरज आहे? हे भारतरत्नाच्या पलीकडची माणसं, ही आजोबा माणसं, म्हणजे आपल्यामध्ये बोलायची सवय, ही बाप माणसं, ही त्याच्या पलीकडची माणसं. यांच्यासाठी म्हणून आपण बोलतोय भारतरत्न द्या म्हणून. आता आमच्या शरद पवार साहेबांना जर समजा औरंगजेब हा सुफी संत वाटत असेल तर ह्याच्या पलीकडे काय बोलायचं? अफजल खान हा शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता, तो त्याचा म्हणे विस्तार करायला आला होता राज्याचा. मग काय मध्ये शिवाजी महाराज आले? तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलताय? आणि ह्यांचं हे जे सगळं राजकारण चालू आहे, हे राजकारण तुम्ही लोकांनी नीट समजून घेणं गरजेचं आहे. ज्या विजापूरवरनं निघाल्यानंतर अफजल खान महाराष्ट्रामध्ये येतो, वाई मार्गे येतो, कशाला? आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी म्हणून येतो. ज्याचा कोथळा शिवछत्रपती बाहेर काढतात, त्याची एवढीशी असलेली एक कबर आज प्रतापगडाच्या पायथ्याशी जाऊन बघून या तुम्ही. एक 6 फूट काय 4 इंचाची, 4 फूट अशी असलेली कबर, एक छोटी जुनी, त्याचा विस्तार आज जवळपास 15 ते 20 हजार फुटात झालाय. अफजल खानाची मशीद तिथे उभी राहिली आहे. अफजल खानाच्या मशिदीसाठी फंडिंग येत आहे. आमच्या शिवछत्रपतींना मारायला आलेल्या माणसाच्या कबरीसाठी फंडिंग देणारी माणसं कोण येतो? कोण आहे त्या अवलादी? आणि या शिवसेनेमध्ये काम करत असताना, सर्वार्थाने सगळ्या बाजूनी झोकून दिलं असताना मला वाटलं नव्हतं की माझ्यावरती काहीतरी हा प्रसंग येईल. मुळात माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. तरीही मी आजपर्यंत या बडव्यांच्या मधनं माझ्या विठ्ठलाचं आजपर्यंत दर्शन घेत आलो. पण मी जे मानतो ते माझं मंदिर हे माझ्या विठ्ठलाचं आहे, ते बडव्यांचं नाही. बडवे स्वतःला समजायला लागले की त्यांचं मंदिर आहे.
शिवसेना संपावी, मोडावी, तिचं काही हो अशी माझी आजपर्यंतची इच्छा नव्हती, ती याच्या पुढेही कधी नसणार. पण शिवसेना प्रमुखांनी उभी केलेली एवढी मोठी बलाढ्य संघटना जर 4 कारकून सांभाळणार असतील तर ते मला कधीही मान्य होणार नाही. ज्या लोकांना धीर दमडीचं राजकारण कळत नाही, त्या लोकांसाठी म्हणून मी आज या क्षणाला शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा इथे देत आहे. एवढी मोठी संघटना, शिवसेना सारखी एवढी मोठी संघटना जे संपवण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या पापाचा भागीदार वाटेकरी मी होऊ इच्छित नाही. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे माझे दैवत होते, ते माझे दैवत आहेत आणि तेच माझे फक्त दैवत राहणार. जे काही आहे ते माझ्या यावरती शिवसेना प्रमुखांचे संस्कार आहेत, त्यांचेच विचार माझ्या डोक्यामध्ये आहेत, माझ्या अंगात दिलेले आहेत, माझ्या रक्तात दिलेले आहेत.